लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. आक्रोश. रिक्षा चालकासह जमावाची विद्यार्थिनींना मारहाण. शहरात संतप्त पडसाद. कन्नड शहरात तासभर रास्ता रोको. व्यापाऱ्यांचा पाठिंबा. दुकानेही बंद. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील तेलवाडी येथील वसंतराव नाईक बी फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 10 मुला-मुलींना अलबक्ष शेख या रिक्षा चालकाने जमावाच्या मदतीने जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ कन्नड शहरात दुसऱ्या दिवशीही संतप्त पडसाद उमटले. बुधवारी सकाळी शहरातील पिशोर नाक्यावर हजारोंच्या संख्येने विद्यार्थी नागरिकांनी तासभर रास्ता रोको करत आंदोलन केले. यावेळी आरोपींना अटक करून त्यांची गावातून धिंड काढून त्यांच्या तोंडाला काळे फासावे व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. तर फिर्याद देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींच्या वडिलांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या मागणीसाठी हजारो नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन दिले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मोर्चेकरी माघारी परतले असून दोषी पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी यांच्या विरुद्ध चौकशीअंती कारवाई प्रस्तावित केली जाईल असे आश्वासित केले. मात्र मोर्चेकऱ्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी तहसील कार्यालयातच ठाण मांडून संबंधित दोषींच्या निलंबनाची मागणी लावून धरली. अखेर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी मोर्चेकऱ्यांना सामोरे जाऊन 4 आरोपींना अटक करण्यात आली. मोर्चात सहभागी झालेल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्रशासन कशा पद्धतीने पाहणार, काय केले सर्वसामान्य मोर्चेकरांनी? प्रश्न: ज्या रिक्षाने मुलांची ने-आण करण्यात येत होती त्या रिक्षाचा परवाना आहे का? संबंधित रिक्षाचालक आरोपीकडे रिक्षा चालवण्याचा परवाना आहे काय? ज्या दुचाकीने सर्व आरोपी मुला-मुलींना मारण्यासाठी आले होते त्या 2 दुचाकी कोणाच्या? त्या दुचाकी चोरीच्या होत्या काय अशी चर्चा मोर्चेकऱ्यात होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा तपास त्यांच्या हाताखालील पोलीस कर्मचारी करतील. तोच अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे जाईल तेव्हा तपासाची विश्वासार्हता किती असेल असा प्रश्न निर्माण होतो. हजारोंच्या संख्येने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ तालुक्यातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले. कन्नड शहरात व्यापारी दुकानदारांनी दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला असून यावेळी आपल्या मुला-मुलींना मारहाण झाल्याप्रकरणी फिर्याद देण्यासाठी गेलेल्या रमेश माळी यांच्याशी उपनिरीक्षक चांद मेडके यांची शाब्दिक चकमक झाली. यावेळी चांद मेडके यांनी माझी कॉलर पकडून मारहाण केली व झेंड्यावर लोटून दिले असा आरोप माळी यांनी केला असून या आरोपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मेडके व पोलीस कर्मचारी सलीम शहा यांच्याबाबत पोलीस ठाण्याकडून आजच चौकशी अहवाल मागवून 2 दिवसात कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकरी परतले. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर.